हॅलो, मी सारिका स्वागत करते तुमचं सारिका कांचनची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या चॅनलवर आम्ही आमच्या फॅमिलीमधले बरेच सारे सुखाचे दुःखाचे क्षण अपलोड करत असतो. तर तुम्ही त्याला खूप छान प्रतिसाद देता. तर तसंच मी आज एका नवीन व्हिडिओ सोबत आलेले आहे तुमच्यासमोर. हा व्हिडिओ ना खूप इंटरेस्टिंग आणि वेगळा होणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला अन्नप्राशन संस्कार कसा करायचा त्याविषयी बोलणार आहे आणि आमच्या बाळाचं अन्नप्राशन हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही बघू शकता इथं माझी तयारी चालू आहे अन्नप्राशनची. तर माझ्या बहिणीची मुलगी आहे, तिचा अन्नप्राशन संस्कार आज आपण करणार आहोत, म्हणजे आम्ही सगळे करणार आहोत. तर बघू शकता एक खूप छान असे स्टिकर्स आणलेले आहेत. हे तुम्हाला ऑनलाईन देखील मिळू शकतं किंवा ऑफलाईन देखील एखाद्या स्टेशनरीच्या दुकानामध्ये मिळू शकतं. मी हे ऑफलाईन आणलेलं आहे. तर बघू शकताय खूप छान असे स्टिकर्स होते. आणि माझी तब्येत काही बरोबर नाही, आता 2-3 दिवस झाला आम्ही गावी हिंडतोय, त्यामुळे मग जरा सर्दी आल्यासारखं झालं होतं पाणी चेंज झाल्यामुळे. तसंच मी आपलं करायचा प्रयत्न करत होते, कारण आहोनी जर एकदा सुट्टी घेतलेली होती ना, मग परत जर ते यायचं म्हटलं ना, मग तयार होत नसतात. त्यामुळे मग मी म्हटलं आता आलोयच तर हे पण करून जाऊया. आणि आबूचा पण फोन आला अचानक, म्हणजे माझ्या बहिणीचा, की आता तिला 6 महिने झालेले आहेत, तर अन्नप्राशन संस्कार करायचा आहे आणि तुम्ही या म्हणून. तर बघू शकता हे माझे पहिले जेवण, किती छान स्टिकर आहे. ही चालू आहे आमच्या खुशीच्या अन्नप्राशनची तयारी. माऊ आणि काका तयारी करायला आलेत, आणि प्रियांश आणि आमचा रियांश दोघं पण मिळून करायला लागलेत, त्यांना हेल्प. मग काय वजन नाव टाकायचंय. मला त्या दिवशी कळलं नव्हतं तू तुझ्या सांगी काय टाकलं काय म्हणते मला काय परत माझ्या ध्यानात आलं लय उशीर नाही. तर त्यांनी सकाळी ना मुहूर्त बघितला होता, केव्हाचा चांगला आहे ते तिच्या घरच्यांनी, आणि नंतर आम्ही करायचं ठरवलं होतं. तर आता आमच्या गाडीवर ना आमच्या पुतण्यांची नाव आहे ती, त्यामुळे आबू म्हणत होते आता ही एक्स्ट्रा मुलगी तुमच्यात ॲड झालेली आहे आणि हिचं पण नाव गाडीवर टाकायचं. तर त्याविषयीच आहू बोलत होते की मला पहिल्यांदा काही कळत नाही, नंतर लक्षात आलं म्हणून. तर आता नंतर खुशीचं पण नाव टाकायचं गाडीवर. तर बघू शकताय मी इथे छान असं डेकोरेशन केल्यात. एवढं काय मला व्यवस्थित जमत नाही, तरी पण मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तेवढं म्हणजे गावात ना गोष्टी अवेलेबल होत नाहीत, तर ह्या अवेलेबल झाल्या तेच बरं. तर ही छान अशी आरास करून घेतलेली आहे आमच्या बाळासाठी, म्हणजे आबूच्या बाळासाठी. तर अंशूचं पण करायचं आम्ही खूप ठरवलं होतं, पण त्याचं काय आम्हाला करणं जमलंच नाही. त्यामुळे मग आम्ही म्हणलं खुशीचं तरी व्यवस्थित करायचं. तर बघू शकता इथं हे सगळे पदार्थ इथं अवेलेबल झाले म्हणून बरं झालं, नाहीतर मला खूप टेन्शन आलं होतं की होते की नाही म्हणून. आणि फुलं पण अरेंज झाली वेळेवरच. तर अन्नप्राशन संस्कारामध्ये ही अशी आरास करायची असते. आणि अन्नप्राशन हा आपल्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा ही असतो संस्कार असतो, जो पहिला असतो अन्नप्राशन संस्कार. आणि त्यासाठी ना आपल्याला चांगला मुहूर्त बघून ते करायचं असते. आता अन्नप्राशन संस्कार हा मामाच्या मांडीवर बसून करतात किंवा मग आईच्या मांडीवर बसून करतात. तर भैयाला तर काही सुट्टीच नव्हती इथं, त्यामुळे आम्हीच करायचं ठरवलं होतं. आता हे पदार्थ आहेत ना, यातलं सध्या तरी बाळाला काही उपयोग होणार नाहीये त्या पदार्थांचा, पण आपलं आरास म्हणून आपण हे डेकोरेशन छान वाटतं म्हणून मी हे केलेलं आहे. आणि बाळासाठी ही तांदूळाची खीर बनवलेली आहे आणि ही शिरा बनवलेला आहे आणि हा केक आहे. तर तिथं मला आईस पेस्ट्री भेटला नाही, त्यामुळे मी आपला साधंच आणला होता. जेवढं करल तेवढं डेकोरेशनना कमीच वाटत होतं, आणि सर्दी इतकी होती की मला काय करायचं सुचत नव्हतं. तसंच तरी पण कसं तरी केलं. त्यात कांचन असती ना तरी खूप हेल्प झाली असती, पण ती पण नव्हती, त्यामुळे मग मीच करत होते आणि आहोंनी पण हेल्प केली. आणि आबू पण ना खुशीचा आवरत होती, त्यामुळे मग मीच करत होते. नीट बसून लाव की.
आणि हे मला म्हणत होते नीट बसून लाव की तसं का अवघडल्यासारखं लावते. तर मी जास्त वाकल्यामुळे त्यांना वाटत होतं हिला काहीतरी त्रास होईल, त्यामुळे ते म्हणत होते नीट बसून लाव की. तर बघू शकता इथं आपलं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे बऱ्यापैकी. जे घरात जे साहित्य अवेलेबल होतं आणि जे काय होतं त्यातच मी केलेलं आहे. आणि हे स्टिकर तेवढं मी ऑफलाईन आणलं होतं. तर झालं असं की या स्टिकरला ना खाली जी काडी असते ना चिटकवायची, म्हणजे त्यात असं ही घुसून लावायची, तर तीच नव्हती. त्यामुळे मी हे स्टिकर कसं तरी ॲडजस्ट करायचा प्रयत्न करत होते, कारण पाठीमागं तर ते लावले होते आणि हे स्टिकर होते ना ते यातमध्ये मला ठेवायचे होते. तर खूप छान बघू शकता ते छोटू बेबी किती छान दिसते. परत इथं आई आहे, बाळाला खाऊ चारते. तर खूप छान स्टिकर्स होते हे, तेच मी इथं लावत होते. तर अन्नप्राशन संस्कार ज्या दिवशी आहे ना त्या दिवशी ना बाळाला छान अशी आंघोळ घालायची असते, छान अशी सगळ्यांना म्हणजे बायकांना वगैरे बोलावून. पण काय झालं ते शूट काय माझ्याकडून झालं नाही, ते मी शूट केलंच नाही. त्यामुळे मग हे शूट झालं आणि ते शूट खूप गडबडीत झालं होतं, म्हणजे ते आंघोळ घालायचं खूप गडबडीत झालं होतं, त्यामुळे ते काय मी करू शकले नाही. तर बघू शकताय बाळ आणि बाळाची आई आलेले आहेत. तर आबू माझी बहीण आहे आणि ओजस्वी तिची मुलगी आहे. तर आता बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये माहिती आहे मी सांगते की आबू माझी बहीण आहे म्हणून. तर आम्ही सगळेजण होतो पण कांचन नव्हती, त्यामुळे कांचनला खूप मिस करत होतो आम्ही. आणि मी तर स्पेशली खूप मिस करत होते ती नव्हती म्हणून. आणि सर्दीनं तर काही सुचना झालं होतं. आणि अंशूला ना आईची ना खूप सवय आहे, बारकीला कमी पण त्याला जास्त सवय आहे. त्यामुळे तो सारखा तिथं तुझ्यापाशी तिला यायचं होतं, आई मी तुझ्यापाशी बसायला येतो, आई मी तुझ्यापाशी बसायला येतो असं म्हणत होता तो. सारखं तिथं त्याला बसायचं होतं आईपाशी. आणि बघू शकताय आमची परी राणी कशी खायला लागली. तर पहिल्यांदा तिला साखर चारली होती सुरुवातीला, तर तिला साखर खूप आवडली होती. आणि आहेत तिच्या सासूबाई आमच्या बहिणीच्या. तर पहिल्यांदा त्यांनीच तिचं ऑप्शन केलं. पण व्हिडिओ एडिट करताना सुरुवातीला मागं पुढं झालं होतं. सुरुवातीला मी आले होते, तर पहिल्यांदा आईनीच केलं होतं. म्हणजे तिच्या सासूबाई आहेत पण ती तिला आई म्हणते आणि घरात सगळेच आई म्हणतात, त्यामुळे मग मी पण त्यांना आईच म्हणते. तर खूप छान स्वभाव आहे त्यांचा. त्यांना मुलगी नाही, त्यामुळे त्या सुनांना ना मुलींप्रमाणेच जपतात आणि मला सुद्धा मुलीसारखंच सांभाळतात जेव्हा मी त्यांच्या घरी येते तेव्हा. खरं तर मला हे माझ्या दुसऱ्या माहेरी आल्यासारखंच वाटतं. खूप छान स्वभाव आहे यांचा. आणि बघू शकताय फायनली अंशू तिथे जाऊन बसला तेव्हाच शांत झाला. आणि किती छान दिसत आहेत तिघजण, अंशू, ओजस्वी आणि आबू. तर मला ह्यांना बघून ना खूप छान वाटतं आणि वाटतच नाही माझी छोटूशी आबू आहे. आणि आता ही एवढी मोठी झाली की तिला छोटू बेबी झालेत. तर खूप छान वाटतं जेव्हा मी बघते. आणि आता तर खूपच छान, माझीच दृष्ट नको लागायला या तिघांना. तर आमचे भाऊजी ना इंडियन आर्मीमध्ये आहेत, तर ते आता सध्या ड्युटीवर गेलेले आहेत. त्यामुळे हे इथंच राहिला आहेत, माझी बहीण आणि तिची 2 मुलं तिच्या सासरीच आहेत. आणि भाऊजी ड्युटीवर आहेत. आणि आता ओजस्वीला पहिला घास भरवायला आलेत. सुरुवातीला तिला साखर चारली होती आणि आता ही खीर चारली तांदळाची. आणि मला ना खरं तर लहान मुलांना असं भरवायला खूप भीती वाटते. तर पहिल्यांदाच मी तिला म्हणत होते डिरेक्ट ते काय बाळ आहे वय, त्याचं लगीन करायचं उद्या. वय अंश आहे वय कातच नाही तुझं रे. शिकवते ना, तुला माहित नसेल. आता दुसरं बर्फी घ्या पुढची, त्याच्या पुढची बर्फी घ्या. 4-5 वाजता ही का आणि केक तिलाच खायला दिला. हा केक चारा तिला, केक चारा, केक तिलाच खायला दिला. खाचील तूच. घ्या
चॉकलेट कॅडबरी ती काय माऊ कलंगडी कलंगडीची फोड लाल दिसते जरा. हा. चॉकलेट पहिला चालले हे बी जाईल तोंडात ते. नाही जाते भी कसा जाते कपडे घेऊन मी चालते की ग मी भाऊजी भाऊजी माझा माझा आणि भाऊजी राहिले ती हा आमचे काका राहिले त्यांनी तेव्हा रडवणार तुम्ही. बरं झालं काय आजीला बोलू गारू लवकर बोलू लवकर बोल लवकर बेरू. लवकर या मला रडायच्या आधी आणि या तिच्या आजी सासूबाई आहेत. तर त्या सकाळी रानात गेल्या होत्या आणि त्या म्हटल्या होत्या मला काही जमणार नाही, पण तेव्हाचा शुभ मुहूर्त होता त्यामुळे आम्ही करणार होतो. पण बरं झालं ते वेळेवर घरी आल्या, म्हणजे त्या लवकरच आल्या घरी तिला भरवण्यासाठी. झालं आम्ही खाऊ खायला चालू केलं आता आजी त्याला सांगितलं का? हा, बघ आजीने कसं हुडकून काढलं बघ विचारा आजीने गुलाबजामुनात पाक चालला बघ काय दुसरं नाही. तर आजीने त्याला गुलाबजामुनचा पाक भरवला खुशीला आणि ती गोड गोड लागल्यामुळे तिनं पण खाल्ला. आणि परत आजी म्हणत होत्या 4-5 वस्तू त्याला असं चारून ठेवूया, म्हणजे चारायचं नाही फक्त जस्ट आपलं खाल्ल्यासारखं. तर त्यामुळे मग त्यांनी आम्ही सगळ्याच वस्तू तिला लाडू म्हणा किंवा बर्फी म्हणा असं सगळं तिला तोंडाला लावलं, टेस्ट करायला लावलं. तर सुरुवातीला ती शांत बसली होती पूर्ण होईपर्यंत सगळ्यांचं. आपण नंतर ना ती खूप अचानकच रडायला लागली. आता लहान मुलं आहे म्हणल्यावर त्याचं तेवढाच स्टॅमिना राहणार, त्यामुळे ती शेवटना केक कट करताना तर खूपच रडली, खूप म्हणजे खूपच. अशा प्रकारे छान असा तिचा अन्नप्राशन संस्कार झाला. आणि काही गोष्टी आपण ठरवून केल्या ना त्या होत नसतात आणि अचानक केल्या की होतात. त्यापैकीच एक आहे हे. तर तिचे बरेच फंक्शन्स होते जे आम्ही ठरवले होते, हा हे करायचं ते करायचं, म्हणजे अंशूचं म्हणा. पण असं काही झालं नाही. पण खुशीचं ना अनपेक्षितपणे अचानक झालं. आदल्या दिवशी आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशीच तसा छान मुहूर्त होता आणि त्याच दिवशी त्यांनी करायचं ठरवलं. तर केक कट करताना ती खूप रडायला लागली होती आणि त्यामुळे मग अंशू केक कट करायला लागला होता. तर त्याला केक कट करायला खूप आवडतं अंशूला. आणि बरं झालं फायनली शेवटला ना तिनं माझ्या हाताला तरी धरलं केक कट करताना. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मला. तुम्हाला हे अन्नप्राशन संस्कारचे व्हिडिओ आवडला का ते. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब